कानूर पंचक्रोशीतील ऊस पिकावर ऊसावर रानडुकरांचा डल्ला, वन्य प्राण्यांमुळे शेतकरी चिंतित. वन विभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा वनखात्याने जमीन खंडाने घ्यावी. कानूर परिसरात वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान करत आहेत. गव्यांच्या कळपांमुळे ऊस पिकांचे तसेच अन्नाच्या शोधात रानडुकरे शेतात घुसून ऊस खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. भोगोली गावचे जनकप्पा भिकू पाटील यांचे 2 एकर ऊसाचे रानडुकरांनी पूर्ण ऊस फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले जात असून शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे पीक डोळ्यासमोर जमीनदोस्त होत असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. रानडुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत भोगोली यांच्या वतीने सरपंच जगन्नाथ गावडे, सदस्य रमेश चौगुले, शाहू तेजम तसेच जनकप्पा पाटील, संजय देसाई, अरुण देसाई, कृष्णा चौगुले, राजीव चौगुले, रवींद्र गावडे, जानबा चौगुले, विजय गावडे, तुकाराम देसाई, शिवाजी चौगुले, अनंत देसाई आदी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे वन विभागाने नुकसान झालेल्या शेत शिवाऱ्यांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा वन्यप्राण्याचा बंदोबस्त करावा किंवा शेती खंडाने वन विभागाने घेऊन मगच वन्यप्राणी यांच्या शेतात सोडावे. वनखात्याने शेतकऱ्यांना शेतीचा खंड एकरी वार्षिक ठरवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सध्या कानूर परिसरातील शेतकरी चिंतित आहेत. भोगोली, रायाचीवाडी, काळगोंडवाडी, बिजूर, कानूर बुद्रुक, पुंद्रा, कानूर खुर्द, पेळणी, सडेगुडवळे, फाटकवाडी, मासुडे, धनगरवाडा, बामनकीवाडी, मोऱ्याचीवाडी, धामापूर, नांदुरे, कुर्णी, बुझवडे, गौसे, इलगेवाडी, इब्राहिमपूर येथील शेतकरी गव्वे, वानर, डुक्कर, बिबट्या, मोर, अस्वल, अन्य वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या परिसरातील शेतीमधील हातातोंडाशी आलेल्या पिकांचे गव्यांच्या कळकांकडून नुकसान होत आहे. शेतात बुजगावणे उभे करणे, कापड बांधणे, वाद्य फटाके वाजवणे, वेगवेगळे आवाज काढून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून पिकांची राखण करत आहेत. सध्या भात, भुईमूग, नाचणी पिकांकडे रानडुक्कर व गव्यांच्या कळपांनी आपला मोर्चा वळवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आघाशे, चंदगड.